श्री देवी शारदा, श्री देव विठ्ठल रखुमाई, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, विश्वमाऊली श्री ज्ञानेश्वर महाराज, संत सूर्य श्री तुकाराम महाराज, परम पूज्य स्वामी स्वरूपानंद, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज चौथा दिवस आहे। एरवी पालख्या पुण्याहून सकाळीच म्हणजे प्रस्थान करण्याचा हा दिवस, यावर्षी सगळंच निराळं आहे आणि आपल्याला पुढे वृत्तांत कळेल की कशा पादुका नेल्या जाणार आहेत। पण सध्या तरी पादुकांचा मुक्काम आळंदी देहू इकडेच आहे। म्हणजे त्या ज्ञानेश्वरांनी वाटलं असेल की जरा जास्त वेळ इथे राहूया, रमूया। तुकाराम महाराजांनाही वाटलं असेल पादुकांच्या रूपात, आणि ते चैतन्य आहे। लक्षात ठेवा, चैतन्य ज्याला आपण म्हणतो ते समाधी अवस्थेत सुद्धा गुरु ज्या वेळेला असतात त्यावेळेला चैतन्य असतं। काल आपण एक विषय सुरू केला होता आणि तो तसाच राहिला की 19 अध्याय केले होते ज्ञानेश्वरांनी। निवृत्तीनाथांनी सांगितलं गीतेवरचं ग्रंथ आहे तर गीतेचे 18 अध्याय, तर हे 18 अध्यायच असले पाहिजेत। पण 19व्या अध्यायात ज्ञानदेवांनी स्वतःचे असे आध्यात्मिक किंवा नाथ संप्रदायातले कुंडलिनी जागृती वगैरे असे अनुभव स्वतःचे लिहिलेले होते। तर ते म्हणाले की जिथे तुला योग्य वाटेल तिथे या ओव्या घाल, पेरून टाक ओव्या, आणि नंतर स्वतंत्र ग्रंथ लिही वाटल्यास। तर 6वा अध्याय जो आहे की ज्याला आपण रूढार्थाने ध्यानयोगाचा अध्याय म्हणतो, त्याच्यात गीतेत नसलेला कुंडलिनी वगैरेचा विषय ज्ञानेश्वरीत आलेला आहे। त्या ओव्या आहेत असं समजलं जातं। आणि नंतर एक स्वतंत्र ग्रंथ अनुभवामृत किंवा अमृत अनुभव, हा आपला अनुभव सांगणारा ग्रंथ ज्ञानदेवांनी लिहिलाच। सांगायला मजा म्हणजे काय, म्हणजे आनंद होतो की हाही ग्रंथ प्रचलित मराठीत स्वामी स्वरूपानंदांनी आणला। म्हणून आपण म्हणू शकतो की ज्ञानदेवांनी सुरुवातीला ज्ञानेश्वरीत म्हणलेलं आहे की व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसतो। म्हणजे व्यासांचा मागोवा घेणार आहे, कारण व्यासांनी गीता शब्दांकित केली, ती कृष्णाने सांगितली, पण नंतर लिहिली कोणी, महाभारतात योग्य ठिकाणी ती शब्दांकित केली, म्हणजे शब्दात लिहून काढली व्यासाने। आणि व्यासांचा अधिकारच तेवढा होता। 4 कृष्ण एकत्र आले ना म्हणून ती गीता अमर बनलेली आहे। पहिला कृष्ण कोण, नारायणम स्वयं। दुसरा व्रजप्रियम, वृंदावनातल्या लोकांना आवडणारा। तिसरा कोण, व्यास। व्यास कृष्ण का होते, कृष्ण रंगाचे होते आणि बुद्धीचे तर होतेच। आणि पार्थ जो स्वतः कृष्णच झालेला होता। अर्जुन हा इतका कृष्णमय झालेला होता की त्याला स्वतःचं अस्तित्वच राहिलेलं नव्हतं स्वतंत्र। त्यांनी पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो ना विरघळून किंवा मिसळून टाकलेलं होतं, मर्ज्ड पूर्णपणे ह्याच्यात। असे कितीतरी कथा आहेत ज्या महाभारतातल्या नसतात, पण या दोघांच्यात जे मधुर सख्यत्वाचे संबंध होते ते सांगणाऱ्या कथा आहेत। एक कथा आपण मागे बघितली होती की नदीवरून जाताना संध्याकाळच्या वेळेला बगळे उडत होते आणि कृष्णाने सांगितले काय छान कावळे उडतायत। अर्जुन म्हणाला काय छान कावळे उडतायत। त्यावेळेला कृष्ण म्हणाला अरे कावळे काळे असतात ना। अर्जुन म्हणाला हो कावळे काळे असतात। मग हे तर पांढरे आहेत ना। अर्जुन म्हणतो हो हे तर पांढरे आहेत। अरे हे कावळे नाहीत, हे बगळे आहेत। अर्जुन म्हणतो हो हे कावळे नाहीत, बगळे आहेत। ह्याला टोटल मर्जिंग, पूर्णपणे विरघळून टाकलेलं आपलं व्यक्तिमत्व कृष्णाच्या। म्हणून तो कृष्ण आहे कृष्णम वंदे व्रजप्रियम। व्रज म्हणजे आपण गोकुळातला कृष्ण, हा एक कृष्ण आहे। कृष्णम द्वैपायनम वंदे। द्वैपायन म्हणजे व्यास, द्वीप म्हणजे बेट, आणि बेटावर त्यांना वाढवलं कारण लग्नाआधी झालेले सत्यवतीचे पुत्र आहेत, ज्याला कानीन पुत्र म्हणतात। आणि असाच कर्णही आहे, लग्नाआधी कुंतीला झालेला पुत्र। कर्णाचा त्याग केलेला आहे आणि इकडे सुद्धा सत्यवतीने ती म्हणते माझे सुद्धा दाशराज जे आहेत कोळी समाजाचे एका अर्थाने अधिपती राजाच आहेत। मला जर आधी लग्नाचा मुलगा झाला हे सगळ्यांना कळलं तर माझ्या वडिलांची बेअब्रू होईल। म्हणून त्या एका बेटावर वाढवला, विश्वासातल्या दासी सखी देऊन, आणि अधूनमधून तीही जायचे।
आणि साधारण 10-11 वर्षाचे व्यास झाल्यानंतर हिमालयातून पराशर ऋषी नावांत प्रेरणा झाली आणि पराशर ऋषींनी व्यासांचं शिक्षण केलं. तोपर्यंत व्यास निसर्गाच्या निरीक्षणातून बऱ्याच गोष्टी शिकले होते आणि म्हणून व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हणलं जातं. म्हणजे व्यासाने सगळं जग उष्ट केलेलं आहे. म्हणजे जगात असा कोणताही विषय नाही आहे की ज्याला व्यासाने स्पर्श केलेला नाही आहे. वेळ वाढेल म्हणून सांगत नाही, महाभारत आपला विषय नाही आहे, पण एक लक्षात घ्या, सगळ्या विषयांना स्पर्श, अगदी सध्याचं युद्ध, त्या युद्धातले निरनिराळ्या प्रकारे आपण वापरणारी शस्त्र अस्त्र उल्लेख आलेला आहे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. मुद्दा काय सांगायचा आहे की एक मात्र रामकृष्ण परमहंस म्हणाले की व्यास उष्ट करू शकले नाहीत, ते म्हणजे ब्रह्म किंवा परब्रह्म. कारण ब्रह्म नावाची वस्तूच नाही आहे, तर ती उष्टी कशी करते? उष्ट म्हणजे तोंडातून बाहेर यायला पाहिजे ना. आणि ब्रह्माबद्दल सांगणं म्हणजे मौन. ब्रह्म कसं आहे? मौन. ब्रह्माचा रंग कसा आहे? मौन. ब्रह्म चव आहे का काही त्याला? ब्रह्माचा स्पर्श, मौन हेच उत्तर आहे. मग मौन आहे तर उष्ट कसं होईल सांगा बरं? शब्द जरी मी माझ्या तोंडातून काढले तरी तोंडातून बाहेर आल्यामुळे ते उष्ट होतात. म्हणजे सगळे विषय व्यासांनी स्पर्श केलेले आहेत, पण ब्रह्म हे उष्ट कधी करता येणार नाही. हे कुणाचं वाक्य आहे? रामकृष्ण परमहंसांचं. पण व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. ब्रह्म हा काय? सगळं जग, सगळं विश्व, अनंत कोटी ब्रह्मांड त्याचा नायक आहे, त्याच्यापासून प्रसवलेला आहे किंवा निर्माण झालेला आहे. हे का घ्यायचं लक्षात की आपण मग कोणाचा मागोवा घेतोय? आपण ज्ञानदेवांचा मागोवा घेतोय. आणि आपण वाट कुणाला विचारतोय? तर आपण स्वरूपानंदांना वाट विचारतोय. किंवा ज्ञानदेवांची वाट चालत हात कुणाचा धरलेला आहे, बोट कुणाचं धरलेलं आहे? तर स्वरूपानंदांचं धरलेलं आहे. तीच परंपरा आहे. तिकडे कृष्ण आहेत, ज्ञानेश्वर आहेत, आपल्यासाठी ज्ञानेश्वर आहेत आणि स्वरूपानंद आहे. पण ही जी ज्ञानेश्वरी आपण वाचतोय ती मूळ ज्ञानेश्वरीतलेच त्यांनी गागर में सागर या न्यायानं, म्हणजे सगळा सागराचा अभ्यास कशाला? एका गागर आणलं पाणी आणि प्रयोगशाळेत प्रयोग केले तर तुम्हाला कळेल. तेवढे 9000 ओव्या, 109 ओव्यात सार आणलेलं आहे त्याचं. आणि ते सार सुद्धा कसं? हे सार काढल्यानंतर गीतेचं सार काही कमी झालेलं नाही आहे. शारदा वंदन करताना अभिनव वाघ विलासिनी, ती अभिनव आहे, तिच्या वाणीचा विलास आहे. आणि हा विलास असा आहे की तो कितीही झाला ना तरी तो वाढत राहतो, कमी होत नाही. म्हणून आपण ह्याला अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. कर्मयोगाच्या ओव्या, गीतेत श्लोक आहेत आणि इकडे ओव्या आहेत. आपल्याला गीता म्हणली की मराठी माणसांना गीतेतले कोणते ग्रंथ आठवतात? एक लोकमान्य टिळकांचा गीता रहस्य हा ग्रंथ. इतर अनेक ग्रंथ आहेत. गीतेचे निरनिराळे योग, अर्थ म्हणजे इंटरप्रिटेशन सांगणारे अनेक ग्रंथ आहेत. अगदी सांगायचं असेल तर ज्ञानेश्वरांचा अर्थ, शंकराचार्यांचा अर्थ, पण तो संस्कृत मधला आहे, ज्ञानेश्वरांचा मराठीतला आहे. त्याच्यानंतर विनोबा भावेंचा अर्थ, गांधीजींचा अर्थ, हे अर्थ थोडे तरी इंटरप्रिटेशन निराळे आहेत. कारण कर्मयोग म्हणताना लोक इतके कर्मठ बनायला लागले किंवा कर्मवीर बनायला लागले. योग नाही आहे, तोच विषय आजचा आहे की कर्मयोगी भव अर्जुन, तस्मात योगी भव अर्जुन. योगी म्हणजे ध्यानयोग वगैरे नाही, तर कर्मयोग आहे. आणि कर्मयोगाचं काय वैशिष्ट्य आहे की कर्म करायचं, फळ मिळणारच, पण फळाची आशा सोडायची, फळाची अपेक्षा सोडायची. इथूनच आपण सुरुवात करणार आहोत. आणि कर्मयोग हा जीवनाला का महत्वाचा आहे? कारण कर्मयोग म्हणजेच जीवन आहे. कर्म म्हणजेच जीवन आहे. कर्म, क्रिया, कृती, कार्य, कृत्य हे शब्द आपण वापरतो, त्यातून आपलं जीवन. आता कर्म मी बोलण्याचं करतोय, तुम्ही ऐकण्याचं करताय, ही क्रिया आहे का? नुसतं ऐकणं, हिअरिंग ही क्रिया आहे, पण लिसनिंग हे कर्म आहे. कारण त्याला हेतू आला, आपण लक्षपूर्वक ऐकतोय, काहीतरी समजावं, काहीतरी आपल्या जीवनात बदल घडवावा, यासाठी आपण करतोय. श्वसन, ब्रीदिंग ही आपण म्हणतो ना एक ऍक्शन आहे, क्रिया आहे. पण प्राणायाम करतो प्रकृतीसाठी, आरोग्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती, इम्युनिटी वाढवण्यासाठी, त्याला पर्पज आला म्हणजे ते कर्म झालं. प्राणायाम हे कर्म आहे. म्हणून बऱ्याच वेळेला मी चालतोय, चालण्याची ही क्रिया आहे, पण मी भाग घेण्यासाठी कुठल्या तरी स्पर्धेत चालतोय, त्याचं एक विशिष्ट तंत्र आहे, त्यांनी करतोय, हा कर्म झाला. म्हणून क्रिया आणि कर्म याच्यातला फरक, क्रिया ही नैसर्गिक आहे. आपल्या शरीरातल्या पचन, रक्ताभिसरण म्हणजे सर्क्युलेशन ऑफ ब्लड, किंवा अगदी मज्जासंस्था, नर्व्हस सिस्टम, या ज्या सगळ्या सिस्टम्स आहेत ना, त्यांचं कार्य क्रिया या पातळीवर सहज चालू आहे. मग ते थांबणार नाही, ते चालूच आहे.
पण त्याला जर मी बदल करणार असेल, पचन चांगलं व्हावं म्हणून आहारात बदल किंवा निरनिराळी औषधं आयुर्वेदाची वगैरे घेणार असेल, तर पचन चांगलं व्हावं हा त्याच्यात हेतू आला, म्हणून ते कर्म झालं. रक्ताभिसरण तर रक्त घट्ट होऊ नये किंवा तिथे ब्लॉक तयार होऊ नये म्हणून रक्त पातळ होण्याची औषध असतात, हेतू आला. एरवी रक्ताभिसरण, सर्क्युलेशन ऑफ ब्लड ते चालूच असतं, झोपेत चालू असतं. मी चालताना बोलताना सर्व कृती करताना सर्क्युलेशन ऑफ ब्लड चालू असतं, ती क्रिया आहे. पण त्याला एक विशिष्ट वळण देण्यासाठी, एक विशिष्ट व्यवस्था, सिस्टम चांगली निर्माण करण्यासाठी हा हेतू मनात ठेवून मी जर केलं तर ती क्रिया कर्म बनते. हा एक महत्वाचा विचार लक्षात ठेवायचा. दुसरं सगळ्यात महत्वाचं पुस्तक, कितीतरी पुस्तक आहेत, पण विनोबांची गीता प्रवचन आहे. गीतेबद्दल विनोबांना जे ममत्व होतं, ममता, आपुलकी, आत्मीयता, आपलेपणा आतून आलेला, तो अगदी विरळाच होता. गीताही त्यांनी लिहिली ती आईसाठी लिहिली. आई म्हणते की संस्कृतमध्ये विन्या जरा मराठीत लिहिले म्हणून समश्लोकी समच्छंदी. जितके 700 श्लोक आहेत ना, हे 700 श्लोकच आहेत. ज्ञानेश्वरांना 700 श्लोक स्पष्ट करून सांगण्यासाठी 9000 ओव्या कराव्या लागल्या. ज्ञानेश्वरांच्या 9000 ओव्या आत्ताच्या मराठीत आणखीन स्पष्ट करण्यासाठी 16000 ओव्या स्वरूपानंदांना कराव्या लागल्या. पण तशी गीताही नाहीये. गीताही समश्लोकी आणि समच्छंदी, अनुष्टुप छंदातलेच श्लोक आहेत. जशी गीता वाचली जाते तशी गीताही वाचली जाते. गीताईमध्ये 2 अर्थ आहेत, गीता आणि आई. म्हणाले की माझ्या शेजारी एक 6वीतली मुलगी होती. आई काही त्यावेळेला जवळ नव्हती. प्रत्येक वेळेला मी तिला वाचून दाखवायचो, तुला कळतंय का ग हे, नाही तर आणखीन सोपं करतो, तुला कळतंय का ग हे, नाही तर आणखीन सोपं करायचं. म्हणून गीताई लोकांच्या तोंडी बसली. गीताई म्हणजे ती आईच वाटली लोकांना. गीताई माऊली माझी, मी तिचा बाळ नेणता, पडता रडता घेई उचलोनी कडेवरी. तुम्ही म्हणाल ही कसलं काव्य आहे. गीताई माऊली माझी, मी तिचा बाळ नेणता, पडता रडता घेई उचलोनी कडेवरी. तोच अनुष्टुप छंद आहे. आणि म्हणतो माझ्या आईने माझ्या शरीराचं पोषण केलं, पण माझ्या मनाचं पोषण गीता मातेने किंवा गीताईने केलेलं आहे. म्हणजे मला 2 आई आहेत, दोघींना माऊली म्हणतो. माऊ या शब्दातला डिक्शनरीचा अर्थ आहे आईचा स्तन, ज्यातून ती दूध पाजते आपल्या मुलाला. लक्षात ठेवा. म्हणजे ह्या सगळ्या माऊली आहेत ना. आणि दुधाला स्तन्य म्हणतात, स्तनातून येतं म्हणून. म्हणजे आपल्या विचारांचं पोषण, आपल्या भावनांचं पोषण, आपल्या कल्पनांचं पोषण, आपल्या संस्कारांचं पोषण, आपल्या संस्कृतीचं पोषण या ग्रंथांनी केलेलं आहे. आणि या ग्रंथांचा मुकुटपणे असेल तर गीता, ज्ञानेश्वरी, आणि आपण अभ्यास करतोय तो ज्ञानेश्वरी नित्यपाठ. एकच विषय आहे. परंतु मुद्दा काय आहे की सध्याच्या लोकांना समजण्यासाठी त्याच्यात काही उदाहरणं द्यायला नकोत का. तर कर्मयोगाचा, विनोबांचा जो विचार आहे ना, तो काही लोकांना क्रांतिकारक वाटेल. परंतु विनोबांनी कर्म, अकर्म, विकर्म, निष्कर्म, नैष्कर्म्य वगैरे हे जे कर्माशी जोडलेले शब्द आहेत ना, त्याचे फार सुंदर अर्थ लावलेले आहेत. आपण तेच अर्थ पाहणार आहोत, कारण ते जीवनाला जास्त उपयोगी आहेत. ऋढार्थाने काय म्हणलं जातं हेही आपण पाहूया. पण कर्माच्या ज्या ओव्या आहेत ना, 1-2 नाही, काल आपण बघितलं की साधारण 36 एक ओव्या, म्हणजे 1/3 108च्या या कर्मयोगाच्या आहेत. आणि कर्मयोग हा मध्यवर्ती आहे आपल्या जीवनाला. तरी सुद्धा लोकमान्य टिळकांसारखे सुद्धा म्हणतात की ज्ञानमूलक भक्ती प्रधान कर्मयोग. म्हणजे कर्मयोग आहे ना, पण त्याचं मूळ, त्याचा पाया ज्ञान आहे आणि त्याच्या भिंती भक्ती आहे. कर्मयोग हा कळस आहे. कर्म महत्वाचं आहेच, पण नुसतं कर्म कसं. आता एखादी बाई स्वयंपाकाला ठेवलेली चहा करते, ती नसेल त्या दिवशी आई चहा करते. आणि जरा उशिरा पावसात भिजून आलेली मुलगी म्हणते, आई तुझ्या हातचा चहा तो चहा. आता बाई चहा करते की, बाईने एखादा कोर्सही केला असेल चहा करण्याचा, पण प्रेम कुठे आहे, भक्ती कुठे आहे. आई करते ती प्रार्थना, मुलगी येईल ती भिजेल, कसला पाऊस आणि कसला वारा, छत्रीचा काही उपयोग नाहीये, तिला गरम गरम आले घातलेला चहा करून देते. ती करून देते, त्याच्यात प्रेम आहे. चहा केला तर पाहिजे, बाई सुद्धा करते. कर्म ज्ञान दोघांनाही आहे. मग कुठे फरक पडला. फरक पडला भक्ती, प्रेम, ममता यात फरक पडला. बाईला कसली भक्ती आणि कसलं प्रेम, तिला पगार मिळाला की काम झालं. पण आईला ते आहे.
याला विनोबा विकर्म म्हणजे विशेष कर्म म्हणतात. आपण तो सगळा कर्म विचार नंतर पाहणार आहोत. पण एक लक्षात ठेवा, कर्मयोगाबद्दल एक सुंदर गोष्ट आहे. एक आजोबा झाड लावत होते आणि खड्डा खणला होता, 1-2-4 खड्डे खणले होते. राजा कपडे बदलून घोड्यावर बसून जात होता. त्यानं हे आजोबा असे एवढे खड्डे खणलेले आहेत आणि त्याच्यात काय लावतायत? त्याने थांबून विचारलं, आजोबा काय लावताय तुम्ही? म्हणाले, अक्रोडाची रोपं लावतोय. राजाला हसू आलं, कारण अक्रोडाला 60, 80, 100 वर्षांनी फळं लागतात. ते म्हणाले, आजोबा तुमचं वय 80च्या पुढे गेलेलं आहे, हे झाड कशाला लावता? तुम्हाला काही फळं मिळणार आहेत का त्याची खायला? आजोबा हसून म्हणाले, वेड्या, त्याला काही माहित नाही, हा राजा या. माझ्या आजोबांनी लावलेल्या झाडांची फळं आयुष्यभर मी खात होतो. 60 वर्षांनंतर लागली ना, ते आजोबांनी लावलेलं होतं. आता मी लावतोय ते माझ्या नातवांसाठी. लक्षात ठेवा, माझ्या नातवांसाठी मला लावायला नको का? म्हणजे मी झाड लावीन तर त्याची फळं मीच खाईन. म्हणजे मी लावेन हे अहम कर्तृत्व आणि मी फळं खाईन हे अहम भोक्तृत्व. आजचा विषय काय आहे की कर्म करणं तुझ्या हातात आहे, फळ तुझ्या हातात नाही, पण फळ तुला मिळणारच आहे. कारण कर्म करायचे जे काही घटक आहेत गीतेत सांगितलेले आहेत. इथे त्यांनी निरनिराळ्या ओव्यातून त्याचं वर्णन केलेलं आहे. एक म्हणजे काय, कर्म करायला अधिष्ठान पाहिजे. अधिष्ठान म्हणजे जागा, पाया. समर्थ म्हणतात ना की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तुमची चळवळ यशस्वी होईल त्याला भगवंताचा पाया असेल तर. भगवंताचा पाया म्हणजे पांडुरंगाचा पाया वगैरे असं नाही आहे. भगवंताचा पाया म्हणजे समाजाच्या सेवेचा पाया, कल्याणाचा पाया, समाजावर प्रेम करतात त्याचा पाया, हे महत्वाचं आहे. म्हणून जर आपण विचार केला तर कर्म करताना पहिला जर विचार करायचा असतो तो अधिष्ठान. आत्ता मी बोलतोय त्याला पाया कुठला आहे? अरे माझं शरीर हाच पाया आहे ना. माझा कंठ, माझं शब्द, हवा येते, इथे ते स्वर तयार होतात, इथे शब्द तयार होतात, ते ओठातून बाहेर पडतात, या सगळ्या गोष्टी आहेत ना. पण बुद्धी विचार करते ना. शब्द सुचवतो कोण? वाक्य तयार कोण करतं? वाक्य काही तोंड तयार करत नाही, तोंड फक्त शब्द घडवतं, म्हणजे ध्वनी घडवतं. प, फ, ब, भ, म एवढंच होतं. पण पचं पा आणि त्याला ण च णी, पाणी, हे इथे ठरवतात. तहान लागल्यानंतर मेंदू ठरवतो. ही सगळी यंत्रणा हे अधिष्ठान आहे. आत्ता मी बोलतोय त्यांचं, तुम्ही ऐकताय. मेंदू तर लागणारच आहे ना ऐकून विचार करायला, ऐकून शब्दाचा अर्थ कळायला. पण तुमची कानाची यंत्रणा तेवढीच तयार आहे. मलाही कानाची यंत्रणा पाहिजे ना. पहिला श्रोता हा वक्ताच असतो, हे लक्षात ठेवा. कारण वक्त्याला 2-3 आपण म्हणतो ना, मागेही बघितले होते की 2-3 शाप वक्त्याला मिळालेले असतात. पहिला शाप म्हणजे काय, त्याला प्रवचनाला किंवा व्याख्यानाला जावंच लागतं, हे लक्षात ठेवा. श्रोत्यांना ऑप्शन आहे ना, गेलात काय, नाही गेलात काय. बरं, त्याला स्वतःचं प्रवचन ऐकावंच लागतं, नाहीतर आधीच्या वाक्याला पुढचं वाक्य जोडेल कसा तो? त्याला प्रत्येक वाक्य ऐकावं लागतं, प्रत्येक शब्द ऐकावा लागतो. म्हणजे जावंच लागतं, ऐकावंच लागतं आणि यासाठी जागावंच लागतं. तुम्हाला स्वातंत्र्य आहे झोपण्याचं, डुलक्या घेण्याचं, तुम्हाला स्वातंत्र्य, वक्त्याला नाही आहे. हा वक्त्याचा धर्म आहे. आणि हे कुणी दिलेलं आहे? अधिष्ठान. अधिष्ठानावर आधारित आहे. पण हे सगळं सद्गुरूंची देणगी आहे, परमेश्वराची देणगी आहे. जोपर्यंत हा विचार आहे तोपर्यंत कर्म योगाच्या दिशेनं प्रवास चालू आहे. पण मी भाषण करतोय, मी प्रवचन करतोय, माझी शब्दप्रभू बघा, माझी योजना बघा वाक्यांची, नाही नाही नाही, हे कर्मयोग नाही आहे, हे कर्म आहे. या कर्माने मी खूप इतकी प्रवचन केली, कर्मवीर झालो, अगदी त्याच पद्धतीने केली, कर्मठ झालो, कर्मयोगी नाही. करायचं कृष्ण अर्पणमस्तु, सद्गुरू अर्पणमस्तु, तुम्हाला अर्पण. तर ते कर्मयोगाच्या दृष्टीने होतं आणि त्याचे काय काय फायदे आहेत ते आपण आज बघणार आहोत. म्हणून कर्म हे जीवनाला इतकं मध्यवर्ती आहे की कर्माशिवाय शक्यच. म्हणून पहिला घटक कर्माचा आपण बघितला होता तो अधिष्ठान, पाया किंवा एखादी यंत्रणा, व्यवस्था लागते, त्याशिवाय ते कार्य होतच नाही. दुसरी करता पाहिजेच की नाही. करते निरनिराळे असतात. आता ही पंतप्रधान वगैरेंची भाषणं जी लिहितात, पंतप्रधान भारताच्या बद्दल मी बोलत नाही, एकंदर ज्याला नोबेल प्राइज मिळालं होतं जपानच्या पंतप्रधानाला, जे परत घ्यावं लागलं, कारण ज्या भाषणांबद्दल विश्वशांती वगैरे
त्याला मिळालं होतं ती भाषणं त्याच्या सेक्रेटरीने लिहिलेली होती ना. त्याला घोस्ट रायटर म्हणजे भूतानी लिहिलेली म्हणतात. म्हणून विचार करूया ना. पण त्यांनी स्वीकारताना हे सांगायला पाहिजे होतं. ते सांगितलं नाही, मीच लिहिलेली भाषणं आहेत. मग ज्यावेळेला हे कळलं की ही भाषणं दुसऱ्यांनी लिहिलेली होती, परत घेतलं गेलं. इसाकू साटो असं काहीतरी त्यांचं नाव. विचार करा तुम्ही. आणि म्हणून काय की ज्या वेळेला कर्म मी करतो त्यावेळेला पहिल्यांदा अधिष्ठान पाहिजे. कर्म जिथे करतो ती जागा, कर्म ज्या माध्यमातून करतो ते माध्यम, कर्म ज्या व्यवस्थेतून करतो ती व्यवस्था, तिला जर ईश्वराचा पाया असेल, ईश्वर म्हणजे काही नाही, दुसऱ्याची सेवा, बस. दुसऱ्याचं कल्याण, दुसऱ्याचं हित, दुसऱ्यासाठी प्रार्थना, हेच अध्यात्म आहे. आणि हेच खरं ईश्वराला आवडणारं कर्म आहे. दुसरा घटक आपण काय सांगितला, कर्ता. कर्त्याचा म्हणून एक हेतू असतो ना. म्हणजे अँटनीचं भाषण प्रसिद्ध, ज्यावेळेला ज्युलियस सीझरला मारलं गेलं त्यावेळेला मागून त्याला वार केला त्याच्या सगळ्यात जास्त विश्वास होता त्या ब्रूटसने. म्हणून एक वाक्य प्रसिद्ध आहे ना, एच टू ब्रूट, यू टू ब्रूटस, देन आय मस्ट डाय. म्हणजे ब्रूटस तू सुद्धा माझ्या पाठीत खंजीर खुपसलास, म्हणजे आता मला मेलच पाहिजे. मेला तो. त्याच्यानंतर तो मार्क अँटनी त्यांनी भाषण केलं, अँड ब्रूटस इज अन ऑनरेबल मॅन, अँड ब्रूटस इज अन ऑनरेबल मॅन, अँड ब्रूटस. हे का तो प्रत्येक वेळेला सांगत होता लक्षात ठेवा, अंतर कोपी हेतू हो. त्याचा हेतू निराळा होता. तो त्याला काही मान देत होता असं नाही. पण त्याला माहित होतं की ब्रूटसचं स्थान समाजाच्या मनात खूप चांगलं आहे, वर्ष आहे. समाज त्याला ऍक्सेप्ट करणार आहे, मला नाही ऍक्सेप्ट करणार. ब्रूटस इज अन ऑनरेबल मॅन. आणि असा ऑनरेबल मॅन ज्यावेळेला ज्युलियस सीझरला मारतो त्यावेळेला ज्युलियस सीझर मरण्याच्याच योग्यतेचा असतो. ज्युलियस सीझर, ब्रूटस इज अन ऑनरेबल पर्सन. हे परत परत म्हणतो. प्रेम आहे नाही, गरज आहे त्याची. म्हणून वक्ता जो असतो ना, करता जो करतो, त्याच्या मनात एक हेतू असतो. आणि त्या हेतूमुळे खरं म्हणजे हेतू नको म्हणून सांगितले गीतेने. हेतू कर्माच्या आधी आणि फळ कर्माच्या नंतर, या दोन गोष्टी टाळल्यात ना तर तुमचं कर्म कृष्णार्पणमस्तू झालंच म्हणून समजा. हेतू काय आहे, मनात काय हेतू आहे? पैसे मिळवायचे, प्रसिद्धी मिळवायचे, दुसऱ्याची उगीच स्तुती करायचे का उगीच निंदा करायचे? हेतू काय तुमचा ते सांगा ना. आणि मग त्याप्रमाणे यश मिळतं. माझा काही हेतू नाही आहे, मला जे माहीत आहे ते दुसऱ्यांना कळावं. त्याने स्वीकारलं ठीक आहे, नाही स्वीकारलं ठीक आहे, त्याच्यावर माझ्या मनाची समाधान किंवा शांती अवलंबून नाही. बाबांनी एका आपल्या ह्याच्या आत्मचरित्रातच लिहिलेलं आहे की मला जे पटलं, मी जे केलं, मला जे अनुभव आले ते मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला ते पटोत न पटोत, रुचोत न रुचोत, त्याच्यावर माझं समाधान अवलंबून नाहीये ना. मी ती सेवा केलेली आहे, सर्वात्मकाची सेवा. लोक म्हणत होते आध्यात्मिक आत्मचरित्र, आध्यात्मिक अनुभव लिहिले, त्याच्यावर माझं समाधान अवलंबून नाहीये, कारण ते लिहिलं आणि अर्पण केलं. म्हणून ज्ञानेश्वरात शेवटी काय म्हणतात, येणे वाग्यज्ञ तोषावे. हा यज्ञ होता म्हणून गीता ज्ञान यज्ञ, पण तो ज्ञानेश्वरी हा यज्ञ होता, वाणीचा यज्ञ होता. आणि यज्ञ म्हणजे स्वाहा, अर्पण केली. हल्ली यज्ञाला म्हणजे आपण म्हणतो स्वाहा स्वाहा, लोक म्हणतात स्वाहाची दिशा बदललेली आहे. पूर्वी अग्नये स्वाहा, अग्नये इदन्न मम स्वाहा, आता स्वाहा, सगळं माझं, इदम मम स्वाहा, इदम मम स्वाहा. मग निरनिराळ्या प्रकारचा स्वाहाकार म्हणजे भ्रष्टाचार होतो. सहकार, स्वाहाकार, भ्रष्टाचार अशी एक साखळी निर्माण झालेली आहे. आणि सगळी कर्मच आहेत. आणि कुकर्मी मती अँड रती आणि संगती शब्द वापरलेले न व्हावी, आणि तीच सध्या होते. आणि म्हणून कलियुगाची वाढती कडी आहे हे आपण बघूया. तर कर्माच्या बाबतीत एक बघत होतो 5 घटक कुठले आहेत कर्माचे, आणि नंतर आजच्या ओव्या वाचायला सुरुवात करू. हे 5 घटक पहिला सांगितला अधिष्ठान, कर्ता. तिसरा आहे ते करण. करण म्हणजे साधन. आपण म्हणतो ना अंतःकरण, उपकरण. हे करण म्हणजे साधन. साधनं लागतात ना. आता माझा देह हे साधन आहे, वाणी निर्माण होण्यासाठी श्वास हे साधन आहे, माझा आवाज मोठा होण्यासाठी हे साधन आहे, त्याच्यावरून सगळीकडे प्रक्षेपित करण्यासाठी साधन आहे. करण, करण लागतातच. लक्षात ठेवा, विविध निरनिराळ्या प्रकारची. एका साधनाचे अनेक उपयोग आणि अनेक साधनांचा मिळून एक उपयोग अशी ती रचना असते. पण करण लागतं. तिसरा. नंतर चौथा पृथक विधा चेष्टा.
चेष्टा शब्द मराठीतला आणि हिंदी संस्कृतमधला निराळा आहे. जसा शिक्षा शब्द, मराठीत शिक्षा म्हणजे पनिशमेंट, सजा, आणि हिंदीत आणि संस्कृतमध्ये शिक्षा म्हणजे शिक्षण. शिक्षा, गुरुकडे शिक्षा घ्यायला मी जातो. तसंच आत्ताचा सांगितलेला शब्द म्हणजे असे शब्द असतात ते की ज्या वेळेला कर्माचा विचार करतो त्यावेळेला चेष्टा सुद्धा महत्वाच्या असतात. त्या चेष्टा म्हणल्यानंतर मराठीतला अर्थ निराळा आहे. पृथक विधा निरनिराळ्या प्रकारच्या चेष्टा म्हणजे प्रयत्न. निरनिराळ्या प्रकारचे प्रयत्न केल्याशिवाय कर्म सिद्ध होणार आहे का? साधे पाक म्हणजे स्वयंपाक, त्याला पाकसिद्धी म्हणतात. आणि हे अन्नपूर्णे पाकसिद्धी करून दे, आणि अन्नपूर्णे झाल्यानंतर अन्नदाता तुला अर्पण करतो, हेही आहे. दोन्ही गोष्टी आहेत. पाकसिद्धी करून दे, आपण म्हणतो आमचा जो प्रयोग होता ना तो सिद्ध झाला, त्याच्यासाठी निरनिराळ्या प्रयत्न आम्हाला करावे लागले. म्हणून 10 वेळा सांगितलं तरी त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. 11 वेळा सांग, 1000 वेळा सांगून नाही, 1001 वेळा सांग. म्हणजे जोपर्यंत तुझं कार्य आहे ते होत नाहीये तोपर्यंत तुला प्रयत्न करत राहिलं पाहिजे. पृथक विधा चेष्टा हा 4था घटक, आणि दैवम चैवात्र पंचमम, आणि दैव हा 5वा घटक. एक्स फॅक्टर आपण म्हणतो की असा एक असतो की आपल्याला माहीत नसतं की काय होणार आहे. आणि दैव म्हणजे इथे प्रारब्ध म्हणलं तर जास्त अर्थ, नियती म्हणलं तर जास्त अर्थ स्पष्ट होईल. दैव म्हणल्यानंतर आपण कपाळाकडे वाटलं तर काय करायचं, इथे असलं पाहिजे ना. आणि काही जण म्हणतात त्याची इच्छा. तसं नाही आहे, मी केलेल्या कर्माचं फळ आहे ते. पण एक लक्षात ठेवा, हेतू हा कर्म करण्याच्या आधी, ऑब्जेक्टिव्ह पर्पज आधी, आणि फळ हे नंतर. याच्यामध्ये गॅपच आहे आणि ती तुम्ही नाही ब्रिज करू शकत. हे 5 घटक आहेत ना, म्हणजे कर्म आणि त्याचं फळ मिळायला हे मध्ये अधिष्ठान, कर्ता, करण म्हणजे साधन, चेष्टा म्हणजे प्रयत्न, आणि शिवाय दैवाची साथ लागते. मागे उदाहरण दिलं होतं तुम्हाला, अगदी ताजं उदाहरण आहे, आठवेल की जो माउंटेनियर आहे एक, की त्याच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 15-16 एक्सपिडिशन्स म्हणजे मोहिमा एव्हरेस्टवर गेल्या. आणि प्रत्येक वेळेला 5-6 सगळे 100-1 माणसं यांनी एव्हरेस्टवर चढवली. आणि हा लीडर असल्यामुळे शेवटच्या बॅचमध्ये तो. आणि त्यावेळेला प्रत्येक वेळा सांगितलं की खाली उतरा, वादळ येतंय किंवा ॲव्हलांच म्हणजे बर्फाच्या दरडी कोसळतील, तेव्हा लवकरात लवकर तुम्ही बेस कॅम्पला या, नाहीतर सगळं पथक मारलं जाईल. इतक्या वेळा मी गेलो, माझ्या प्रेरणेनं, माझ्या नेतृत्वाखाली इतके लोक वरती चढले, पण मी नाही चढू शकलो. माझं अधिष्ठान चुकीचं होतं? नाही, जास्तीत जास्त लोकांनी एव्हरेस्टवर चढावं. माझं काही हे चुकीचं होतं? मी करता, पण मी कधीच मानलं नाही. नाही तर मी गेलो असं, बाबा इतक्या वेळा झाले, मला जाता आलं नाही, या वेळेला मात्र मी पहिल्यांदा जाणार. शेवटच्या पर्यंत माझा कर्ता मी शुद्ध ठेवला, सात्विक ठेवला. माझ्या कर्त्याचा फोकस मी दुसऱ्यावर ठेवला. तू जा रे, मी नंतर जाईन. आणि ते नंतर कधी जमलंच नाही. करण म्हणजे साधनं. त्याच्याकडे काही साधनं नव्हती. ऑक्सिजन सिलेंडर, त्या आईस ॲक्स, ते रोप्स होतं ना सगळं, पण नव्हतं काय? दैव. दैव म्हणजे दैववादी नाहीच आहे, नशीब वगैरे म्हणूच नका. ही वॉज नॉट डेस्टाईन टू बी ऑन द पीक कॉल्ड एव्हरेस्ट. एव्हरेस्टच्या शिखरावर तो जाणं त्याच्या नियतीतच लिहिलं. आणि नियती म्हणजे दुसऱ्याने नियत आहे ती. इट इज डिटर्मिन्ड बाय हिज ओन ॲक्ट्स. आधीची केलेली कर्म आहेत, त्या कर्माप्रमाणे तुम्हाला फळ मिळतं. त्याच्यावर तुमचा बिलकुल अधिकार नसतो, म्हणजे तुमचं नियंत्रणच नसतं. कितीतरी गोष्टी घडतात मध्ये. आत्ता सांगितलं त्याच्या कितीतरी गोष्टी घडतात. मागे एक उदाहरण दिलं होतं, लोकांना ते सोपं वाटलं होतं करायला. मी एक केळीचं रोप आणतो आणि लावतो, पाणी वगैरे घालतो, आणि 1 वर्षानंतर साधारणतः केळीला घड येतो. घड सुंदर आलेला आहे आणि इतका तो चांगला आहे की पहिल्यांदा आजीने सांगितलं की त्याला हे घालून ठेव, साख म्हणजे बारदान घालून ठेव, त्यामुळे तो झाकला. नंतर कोणीतरी सांगितलं एक उलटी चप्पल लावून ठेव, दृष्ट वगैरे लागायला नको, कारण केळी चांगली पोचली होती आणि 150 केळी होती. आता हा ठरवतो की केळी आता पिकलेली आहे, उद्या रविवार आहे, उद्या सुट्टी आहे, आपण काय करूया, उद्या हा घड कापूया आणि जरा काढ रे आपण यादी. मग आपल्याला ह्यानी किती दिली होती केळी? 3. मग 3 केळी त्यांच्या नावे. हे झाल्यानंतर आजी म्हणते पहिल्यांदा 5 केळी देवाला ठेवा, देवाची आठवण करा. तो म्हणतो ठेवतो, पण देवानी काय केलंय? मीच खिलावलं, मीच पाणी घातलं, मीच खत घातलं, मीच वाढवलं, पण तरी ठीक आहे, देवाला 5 केळी. आणि असं केळ्यांचा हिशेब करता. आणि अर्धी केळी जवळजवळ ह्यानी त्यांनी दिलेली असतात वगैरे.
आणि सकाळी ते पोरगं उत्साह, बाबा चला चला घड कापायचा आहे आपल्याला. बघितल्यानंतर घड कापून नेलेला असतो रात्री कोणीतरी. म्हणजे ह्याला त्रास नको म्हणून चोराने तो परस्पर नेलेला असतो. आता बाप चिडतो, म्हणतो एवढं वर्षभर मी कष्ट केले आणि त्याचं हेची फळ काय मम तपाला. काय तपाला किंवा तपश्चर्या केलेली आहे हे मुद्दा पाहून बघा. तपश्चर्या काही केलेली आहे? काहीच केलेली नाही आहे. त्यांनी जर केले असतील काही तर कष्ट केले आहेत, पण ते कष्ट करायला सुद्धा जी शक्ती लागलेली आहे ती शक्ती त्याला आधी खाल्लेलं अन्न आणि ते अन्न वगैरे कोणी निर्माण केलं. आता त्यावेळेला त्याचा धाकटा मुलगा आहे की ज्याला उत्साह असतो, तो म्हणतो की बाबा एक लक्षात घ्या, केळीचे रोप आपण लावलं बरोबर, ते जे रोप आहे ते आपण निर्माण केलं होतं का? नाही. बरं, ते ज्या जमिनीत लावलं ती जमीन आपण निर्माण केली होती का? नाही. वर्षभर पाणी घातलं त्याला, ते पाणी आपण निर्माण केलं होतं का? नाही. सूर्यप्रकाशात ती केळी वगैरे चांगली झाली, पानं वगैरे आपण केलं होतं का सूर्यप्रकाश? आणि ज्या अवकाशात ते रोप एवढ्याचं एवढं झाड झालं आपण तयार केलं होतं का? आपण काय केलं? म्हणून आपण अगदी घड माझा मी तयार केलेला आय ओपनर म्हणजे डोळे उघडले त्याचे की काय होतं खरंच माझ्या हातात कष्ट करणं होतं. आणि याचं मागे काहीतरी चोरलं असेल, तो माझं चोरून करून म्हणतात ना फिटम फाट आनंदाने चल रे काढ आपण तिथे दुसरं रोप लावूया, पुढच्या वर्षी बघूया काय होतंय ते. ही ॲटिट्यूड आहे, वृत्ती आहे. म्हणून कर्म आणि फळ या बाबतीत आपलं नियंत्रण नाही. कर्म आपण म्हणतो ना बऱ्याच वेळेला की माझी नियती म्हणजे माझं डेस्टिनी म्हणतो आपण, किंवा प्रारब्धाप्रमाणे कर्म काय करायचं ते ठरवतं. फळ ही प्रारब्धाप्रमाणेच मिळतं, पण मला कळत नाही ना ते. आणि म्हणून माझे आग्रह असतात, इथे मी स्वतंत्र आहे. रडत बसायचं, दुसऱ्याला शिव्या द्यायच्या, चार चौघात सांगायचं बघावं एवढा चांगला घड झाला होता पण कोण दुष्ट, त्याचं कल्याण होणार नाही, त्याचा काही शाप दिल्याच्या शापाला काही किंमत आहे? त्याला मूळ विचार कळत नाही, त्याच्या शापाला काही किंमत नाही आहे. म्हणून ज्या वेळेला हा सगळा विचार आपण करतो त्यावेळेला कर्मयोगाचं मर्म काय ते आपल्याला कळतं. आणि हे ते मर्म आहे की कर्म करणंच तुझ्या हातात आहे, तुझ्या अधिकारात आहे नव्हे. तुला कर्म करावंच लागेल, करावं लागेलच. कर्मणी इव अधिकार असते, कर्मण्येव अधिकार असते. मा फलेषु कदाचन, कधीही फळावर तुझा अधिकार नाहीये. तुझ्या अपेक्षेप्रमाणे तुला पाहिजे तेवढं किंवा तुला पाहिजे तसं नाही येणार. आलं ना तर ते येणारच होतं. शिकवलं, चांगलं रिझल्ट चांगले लागले, इतकं चांगलं शिकवून रिझल्ट वाईट लागले. आता रिझल्ट वाईट लागायच्यामध्ये कितीतरी फॅक्टर्स असतात. पेपर असतो, मुलांनी नीट लिहिणं असतं, करेक्शनला ज्यांच्याकडे जातो त्याची दृष्टी असते, असं सगळं करत. पण मला समाधान पाहिजे की मी चांगलं शिकवलं होतं. जेवढं जास्तीत जास्त शिकवता येईल तेवढं मी शिकवलं होतं. मागे एका विद्यार्थ्याचं उदाहरण दिलं होतं. त्या विद्यार्थ्याला विचारलं काय रे कसा, तो म्हणतो आय हॅव गिव्हन माय 100% टू द SSC बोर्ड. नाउ इट इज अप टू द SSC बोर्ड टू गिव्ह देअर पर्सेंटेज टू मी. म्हणजे जितका अभ्यास करता येणं शक्य होतं, जितके प्रयत्न करणं शक्य होतं ते सगळे मी केले होते. माझे 100% मी SSC बोर्डाला दिले. आता त्यांनी ठरवायचं मला किती पर्सेंट द्यायचं ते, हा आनंदाच आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून अभ्यास करतानाही इतके मार्क मिळाले म्हणजे त्याच्या आईवडिलांनी त्याला सांगितलं नाही, नाहीतर मग परिस्थिती विचित्र होते. मुलांना आत्महत्या सुद्धा करावी लागते. सेटिंग द टार्गेट. आता पालक बरेच जागे झालेले आहेत, कारण काही मुलांना आत्महत्या करावी लागलेली आहे. त्याच्यावर आधारित चित्रपट सुद्धा आलेले आहेत. आणि म्हणून विचार करा की पालक सावध झाले हेल्पलेसली, कारण प्रत्येकाला आपल्या मुलाला 90% मार्क्स मिळायला पाहिजेत. प्रत्येकाला आपला मुलगा इंजिनिअरिंग किंवा ह्याला गेला पाहिजे. कशासाठी? परदेशात जाऊन चांगली नोकरी मिळून तिथे सेटल झाला पाहिजे. ही कसली अपेक्षा ठेवून तुम्ही कर्म करता. आणि मग ते कर्म कधीही यशस्वी होणार नाही. आणि झालं ना तरी ते होणारच होतं म्हणून झालं. आपण वेडे समजतो की माझ्या कर्तृत्वामुळे झालं. मी करता नाहीच आहे, लक्षात ठेवा. हा आध्यात्मिक विचार आहे. हे सगळी इमारत कोणी उभारली? अरे उभारली गेली रे. मी काय केलं? एक म्हणतो ना, हे घर कोणी बांधलं? मी बांधलं. घर दाखवायला मित्राला आणलेलं असतं. त्यावेळेला छोटा मुलगा होता की काका बाबांनी कुठे बांधलं? घर गवंड्यानी बांधलं, सुतारांनी बांधलं, बरोबर आहे ना, प्लंबरनी बांधलं, ह्यानी बांधलं घर, ह्यानी पैसे दिले असतील बाबांनी. म्हणून मी घर बांधलं याचा खरा अर्थ काय आहे?
पहिला अर्थ आहे मी घर बांधलं म्हणजे आय कन्स्ट्रक्टेड द हाऊस, पण प्रत्यक्षात आय प्रोव्हाइडेड फायनान्स, मी पैसे दिले, मी घर बांधलेलं काय अर्थ आहे? बऱ्याच वेळेला अगदी चुकतं की तुम्ही का माझी निळी बादली वापरलीत, प्रत्येकाला पाहिजे म्हणून 3 निरनिळ्या रंगाच्या बादल्या आणल्या ना, माझी निळी बादली तू का वापरलीस? कारण काल माझी हिरवी बादली तू वापरली होतीस म्हणून, काल माझी तू वापरलीस म्हणून माझी माझी माझी. आणि ते पोरग इतकं कंटाळलं, ते दोघांच्या मध्ये जाऊन उभं राहिलं, बाबा बादली तुमची नाही, आई बादली तुमची नाही, बादली प्लास्टिकची आहे. किती खरं आहे ते उत्तर त्या पोराचं, बादली प्लास्टिकची आहे, माझी 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 काय करता, हा रंग माझा आणि तो रंग माझा, हे किती चुकीचं आहे. म्हणून मी म्हणणं चुकीचं आहे आणि माझं म्हणणं जास्त चुकीचं आहे. देव दोनदा हसतो म्हणून सांगितलेलं आहे. ज्या वेळेला मी म्हणतो त्यावेळेला देव हसतो, माझं म्हणतो त्यावेळेला देव हसतो, आणि देव दोनदाच हसतो, तिसऱ्यांदा रडवतो. अरे बापरे, एवढं मी केलं शेवटी असंच झालं होय, एवढं माझं झालं शेवटी असंच झालं होय. कल्पना करा ना, सध्या जगावर जे संकट आहे, आता हा जो विषाणू आहे कोरोना, त्याच्यापेक्षा अधिक भयंकर विषाणू सापडलेला युरोपियन कंट्रीजमध्ये आणि अमेरिकेत. त्याचा अजून प्रसार झालेला नाही, त्याचा शोधून काढतील, काहीतरी करतील, परंतु त्याच्याहीपेक्षा भयंकर. म्हणजे आपण निघालोय कुठे? आणि हे आपल्याच कर्माची फळं आहेत, लक्षात ठेवा. फक्त कर्माचे फळं बोलताना आपण काय म्हणतो माहिती आहे ना, भोग आपल्या कर्माची फळं. म्हणून मी दुसऱ्याकडे बोट दाखवतो आणि दुसरा म्हणतो भोग आपल्या कर्माची फळं. अरे दुसऱ्याला मी सांगतो तू आपल्या कर्माची फळं भोग, आणि तोही मला सांगतो खरं म्हणजे मी आपल्या कर्माची फळं भोगत असतो. हे ज्या वेळेला मला कळेल त्यावेळेला मी आनंदात राहीन. 2 वाक्य आहेत. एक प्रसंग तुम्हाला सांगतो की हा तसा काही फार आस्तिक वगैरे नाही आहे, पण आमच्या चर्चा अध्यात्माच्या वगैरे चालल्या होत्या आणि गाडी अत्यंत वेगात 100 किलोमीटर्स पर त्याच्यापेक्षा जास्त वेगाने चालली होती. आणि बोलता बोलता तुम्हाला माहिती आहे, आपण एखाद्या गावाला वगैरे लागलो, मला ते गावही आठवतं करा, त्या तिथली कुत्री असतात. आपल्या हद्दीत वाहन आलं ना की कुत्र पाठलाग करतात, आणि एखादा खूप म्हणजे त्यांची हद्द संपेतोपर्यंत तो पाठलाग करत राहतो. ह्याचं बोलता बोलता एक बोट बाहेर होतं आणि गाडी 100पेक्षा जास्त किलोमीटर वेगाने, आणि अशा वेळी तो कुत्रा येतो, उडी मारून त्याच्या बोटाला चावतं, रक्ताची धार लागते. आम्ही सगळेजण म्हणतो बरं झालं की हॉस्पिटल जवळ, आपण कराडच्या जवळ पोहोचलेलो. तो म्हणतो नाही, काय सुंदर रक्ताची धार आहे, अभिषेक आहे. कल्पना करा त्या कुत्र्याची, त्याचा काय एम म्हणजे नेम असला पाहिजे. इतक्या वेगानं गाडी जाते, म्हणजे आपण अशी उडी मारली पाहिजे की गाडी पोचेल त्यावेळेला तिथे माझे दात पोचले पाहिजे. सोपं नाही आहे काम. इथे माझं बोट दिसते आणि बावळट कुत्र इथे जातं, तोपर्यंत गाडी पुढे गेलेली आहे ना. मग त्यांनी त्याच्या पद्धतीने गाडीचा वेग, गाडीची दिशा, स्वतःचा वेग हे सगळं कॅल्क्युलेट करून छानपैकी केलेलं आहे. मला बिलकुल इंजेक्शन घ्यायची गरज नाहीये, कारण कुत्रा तुम्ही म्हणता ना त्या दत्तात्रेयाच्या बाजूचा आहे. हे वाक्य बघा, त्यांनी स्वीकारलं ते, आणि इंजेक्शन्स वगैरे काही घेतली नाही. मुद्दा काय इथे लक्षात ठेवा की हाऊ आय ॲक्सेप्ट इट. बाकीचा हाच रडायला लागला असता, कुत्र भुंकत तसा हा करत की काय चावलं, काय बाबा मलाच चावलं, तुम्हाला कोणाला चावलं नाही, तुझा तर हातही बाहेर होता, हे विचार करा. नाही, त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं नाही, नुसतं त्यांनी ते सेलिब्रेट केलं. अरे काय धार आहे, अरे काय सुंदर आहे, काय तो कुत्रा किती वेगात आला, आणि बरोबर हे कौतुक आहे, असं ॲक्सेप्ट केलं पाहिजे. म्हणून वाईट आता काय करायचं, घेऊया इंजेक्शन, कशाला आलं तुमच्याबरोबर प्रवासाला, घरी पडलो असतं तर काय, हे रडत बसायचं. याला म्हणतात टॉलरेट. टॉलरेट सहन नाही, तुम्ही टॉलरेट म्हणजे सहन करूच शकला नाही. सहन कशाला करायचं, साजरं करूया ना. आपलं दुःख साजरं करायला शिकलं पाहिजे. हा कर्मयोगाचा एक आपण म्हणतो महत्वाचा उद्देश आहे. हे का शिकतोय आपण? आपल्याला कधी चांगली कधी वाईट कर्माची फळं भोगावी लागणारच आहेत. ती करताना आय विल नॉट टॉलरेट, आय विल सेलिब्रेट, ही स्लोगन आपल्याला माहित आहे. दुसरी स्लोगन, एक म्हण आहे, व्हॉट कॅनॉट बी क्युअर्ड मस्ट बी एन्ड्युअर्ड. म्हणजे आता होतच नाही ना, मग करा सहन. त्याच्यात एक रडगाण आहे, निगेटिव्ह माइंडसेट आहे, नकारात्मक. काय आहे नकारात्मक माइंडसेट? की आता व्हॉट कॅनॉट बी, रोग झालाय, तो आता बरा होत नाही, आता काय करायचं, मरेपर्यंत सहन करायचं. व्हॉट कॅनॉट बी क्युअर्ड मस्ट बी एन्ड्युअर्ड. वाय नॉट बी एन्ड्युअर्ड? डिअर म्हणजे प्रिय, आणि एन्ड्युअर्ड म्हणजे प्रिय. अरे हा रोग मला झाला, दुसऱ्या कोणाला झाला नाही, बरं झालं. हा रोग मी माझ्या बघा कशा मस्तीत सहन करतो, ते तुला झाला असता तर ऐकूनच मेला असतास तू.
मी वाघ, हे आहे ना. म्हणाला मला आतड्याचा झाला, बरं झालं, कारण आतडं 22 फूट आहे आणि दर 6 महिन्यांनी वर्षांनी 6-6 इंच कापलं तरी मी बरीच वर्ष जगेन. उदाहरण ही ॲटिट्यूड आहे. तो कॅन्सरकडे बघतोय स्वतःच्या. बघता येतं ना असं. ही आपली आजूबाजूचीच उदाहरणं सांगतोय ना. म्हणून काल 12व्या ओवीपर्यंत आपण आलो होतो. आज 13वी ओवी बघूया. 13वी ओवी काय आहे? पहिला शब्द आहे. म्हणजे काल बघत होतो परी कर्मफळी आस न करावी, 12वी ओवी आहे. आणि कुकर्मी संगती न व्हावी. कुकर्म म्हणजे उदाहरण दिले ना की भ्रष्टाचार, अनाचार, मिथ्याचार. किती आपण आचार सदाचार नसतोच, भ्रष्टाचार हा सदाचार बनलेला आहे. मग कर्म कसं आपलं हे होणार आहे चांगलं. दुसरी गोष्ट बघा, कुकर्मी संगती न व्हावी, हे सत्क्रियाची आचरावी, हेतू विण. मानसवारीतला शब्द कुठला आहे? हेतू विण सत्क्रिया. आपण हे सगळे शब्द एकत्र घेणार आहोत. अजून 2-4 दिवसांनी ज्यावेळेला कर्मयोगाचा विषय संपेल मग लक्षात येईल आपल्याला की अरे हे शब्द म्हणजे दे आर कोड वर्ड्स. ते नुसते शब्द जरी ओवले आपण तरी आपल्याला कार्यक्रम मिळाला, कर्म कसं करायचं, दिशा मिळाली, मार्गदर्शन मिळालं आणि इन्स्पिरेशन म्हणजे प्रेरणा मिळाली. आणखीन काय द्यायचं? कृष्णाने मार्गदर्शन केलेलं आहे, दिशा दाखवलेली आहे आणि मुख्य म्हणजे प्रेरणा दिलेली आहे. हे जगा, जगता येतं. तुमच्या आजूबाजूला अशी जगणारी मंडळी आहेत आणि ती सामान्यातली सामान्य मंडळी आहे. तुम्हाला मागे एक उदाहरण दिलं होतं ते या संदर्भात जरा बघा बरं. एक हातगाडी ओढणारा होता आणि हातावर त्याचं पोट होतं. बाईच 2-3 घरी भांडी करायची, धुणं भांडी. पण ह्यांनी मागे लिहिलं होतं आपल्या हातगाड्याच्या, हे असंच चालायचं. आणि आम्हाला ते मागचं बघून बरं वाटायचं. काय त्यांनी स्वतःला मेसेज दिलाय, रडगाणं ओढत तो हातगाडा असंच चालायचं. बाईला त्यानं कुणीतरी सांगितल्यानंतर ती म्हणाली पुढच्या बाजूला मी वाक्य लिहिणार. आणि तिने लिहिलं हेही दिवस जातील. आणि नंतर सांगितलं ना की मुलगा कलेक्टर झाला, मुलगी डॉक्टर झाली. शिकवलं तिने त्या मुलांना. हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही ज्या वेळेला म्हणतो ना, माझं कर्मच तसं होतं. मृण्मयी, पवनाकाठच्या धोंडी या कादंबऱ्या ज्या वेळेला गोनी दांडेकरांनी लिहिल्या त्यावेळेला त्यांना एका परिसंवादात प्रश्न विचारला गेला, नायिका प्रधान तुमच्या कादंबऱ्या, त्या अगदी बरोबर आहे, पण तुमच्या कादंबऱ्या या दैव शरण का आहेत? साने गुरुजींना सुद्धा घराच्या बाहेर काढलं काकांनी. त्यावेळेला आई म्हणाली अरे आपलंच नशीब असेल, आपण झोपडीत राहूया ना, जमिनीच्या जास्त जवळ. आईने कधीही काकाला दोष दिला नाही. तसं तुमची मृण्मयी काय, पवनाकाच्या धोंडीत ती काय करतात, आपलंच नशीब आहे, आपण भोगलंच पाहिजे, आनंदात भोगूया. ते म्हणाले बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, पण कादंबरीचा हा विषय काय आहे? त्या बायकांनी स्वतःच्या कर्तृत्वावर आपले संसार उभे केले नाहीत, आणखीन काहीतरी केलं. मग त्यांनी केलं काय की काकांचा दोष, यांचा दोष नाही दिला. मुलांच्या मनात कटुता किंवा नकारात्मक प्रतिमा कशाची तयार केलं नाही. अरे काय रे एवढे कष्ट केले पण देवा पाऊस का नाही पडला, असा देवाला दोष, दैवाला दोष, काकाला दोष, मित्राला दोष, शेजाऱ्याला दोष, बॉसला दोष. कसे सुधारणार होतो आपण? त्यावेळेला जर मी म्हटलं नाही अरे माझं कर्माचं फळ मी भोगतोय, बॉसचं कल्याण होऊ दे, अशी प्रार्थना करूया ना. मी साजरं करेन. आज काय बॉस बोललाय ग, एरवी 2-3च शिव्या असायच्या, आज 5-6 शिव्या दिल्या त्यांनी. बायको म्हणाली की तुम्हाला शिव्या दिल्याची लाज नाही वाटत? लाज त्याला वाटायला पाहिजे शिव्या देण्याची. मला चॉईस कुठे? त्यांनी दिल्या, मी घेतल्या. एक दिवस तो प्रवचनाला गेला. त्या प्रवचनाला एक गोष्ट सांगितली गेली, ती आत्ता मी तुम्हाला सांगतो. कसं कर्म स्वीकारायचं दुसऱ्याचं, ऍक्शन आणि माझी रिॲक्शन कशी असली पाहिजे. सिद्धांत काय, ऍक्शन तुमच्या हातात बऱ्याच वेळेला नसते, ती प्रारब्धाप्रमाणे तुम्हाला करावी लागते. रिॲक्शन तुमच्या हातात असते. तर बुद्धदेव ज्ञान मिळाल्यानंतर सगळीकडे तो ज्ञानाचा प्रकाश वाटत निघालेला होता. करुणा, मैत्री, अहिंसा, प्रेम असे ते सगळ्यांना संदेश देत होते. गावागावातून जात होते. एका गावात एका माणसाला त्यांची ती लोकप्रियता, लोक त्यांना देवच मानायला लागले, नमस्कारच करायला लागले, ती सहन झाली नाही. तो त्याला शिव्या द्यायला लागला. ते तिथे बुद्धदेव असेल, बुद्धाचा आनंद नावाचा एक तगडा शिष्य होता, जसा भास्कर होता ना गजानन महाराजांचा. तर तो म्हणाला तगडा की काय तुम्हाला किती घाणेरड्या शिवाय देतोय, हाडं मोडून टाका काय त्याचे. मला देतोय ना आनंदा, शांत राहा. यात तुझं, माझं आणि त्याचं तिघांचंही शिक्षण आहे. तिघांचंही शिक्षण आहे. नुसतं तुमच्या दोघांचं म्हणले नाही, माझंही शिक्षण आहे.
नंतर बुद्ध एक दोन दिवस राहून दुसऱ्या गावाला जायचं ना, दुसऱ्या गावाला जायचं तोपर्यंत वाटभरात त्यांच्याबरोबर आला, शिव्या देत आला. बुद्ध शांत. बाकीचे लोक अशांत होते, काय बोलतोय तुम्ही, काय ऐकताय, शांत. बुद्धाच्या चेहऱ्यावरचं हास्य कमी नाही झालं. गावात प्रवेश करताना बुद्ध थांबले. वाटेत एका छोट्या मुलीने बुद्धांना की एक सुंदर फूल दिलेलं आहे कमळाचं, ते घेतलेलं आहे, त्यांनी मुलीला आशीर्वाद दिलेला आहे. गावात थांबल्यानंतर सीमेवर म्हणाले, हे बघ तू गावात येऊ शकतोस, या गावातले लोक मला मान देतात देवासारखा. तेव्हा त्यांच्यापैकी कोणाला तू जे बोलतोयस, शिव्या देतोयस, ते सहन झालं नाही तर ते तुला मारू शकतात. तिथे मी काही करू शकणार नाही. तेव्हा हा घाबरला. मी काय घाबरतो, काय येणार नाही गावात त्या. आणि शेवटच्या उडीला सगळ्या शिव्या दिल्या. आणि परत जाताना बुद्ध म्हणाला, हे फूल घे. नाही घेणार, तुमच्याकडून मला काही नको. बुद्ध त्याला म्हणाले, मी तुला फूल देत होतो बरोबर, तू घेतलं नाहीस. हो, फूल राहिलं कोणाकडे, माझ्याचकडे राहिलं ना. तुझी एकही शिवी मी घेतली नाही. तुझ्याच म्हणतो, माझ्या सगळ्या शिव्या माझ्याचकडे राहिल्या. हो म्हणाले, मी एकही घेतलेली नाही तुझी शिवी. बुद्धाच्या पाया पडला तो. बुद्ध म्हणाले, अंधाराला उत्तर अधिक अंधार नाही. सध्या युद्धाला उत्तर युद्ध, हिंसेला उत्तर हिंसा, अतिरेक्याला उत्तर अतिरेकी, हेच झालेलं आहे ना. हे उत्तरच नाहीये. अंधाराला उत्तर प्रकाश, हिंसेला उत्तर अहिंसा, अधिक हिंसा नाहीये. त्यांनी शिवी दिली, मी आणखीन शिवी दिली, नाहीये. शिवीला उत्तर ओवी आहे, युद्धाला उत्तर शांती आहे. हे बुद्धांनी शिकवलं. आणि हे तू युद्ध करतोस ना, कर. मला सहन करण्याची शक्ती आहे, मी शांतपणे सहन करेन. शेवटी तो कंटाळून निघून जाईल. तुम्ही म्हणाल याच्यातून भ्याडपणा वगैरे, इतके फाटे फोडू नका. विचाराचा मुख्य मुद्दा लक्षात घेऊया आपण, की रिॲक्शन, माझ्या प्रतिक्रिया मला सुधारता येतात. आणि प्रतिक्रिया सुधारणे म्हणजे आध्यात्मिक उपासना. बाबांच्या शेवटच्या पुस्तकात प्रतिक्रिया सुधार, क्रिया वगैरेच्या बद्दल आपल्याला नंतर बोलता येईल, पण प्रतिक्रिया सुधारल्या पाहिजेत. म्हणून इथे काय सांगितले, परी कर्मफळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी, हे सत्क्रियाची आचरावी हेतू विण. इथे काल थांबलो होतो. सत्क्रियाची, सत्कर्म आहे, आचरावी हेतू विण. सत्कर्माला सुद्धा हेतू नको. आई वडील म्हणतात ना, आम्हाला तुमच्याकडून काही नाही, तुम्ही मोठे झालात म्हणजे झालं. ही केवढी अपेक्षा आहे. म्हणजे एखाद्या पुढे मोठा माणूस झालेल्याच्या आईने म्हणायचं, हा मोठा झाला माझा मुलगा, बघा माझे संस्कार घडवले आहेत ना. अरे म्हणजे गेलं की सगळं. आईचं निष्काम, त्यातल्या त्यात निष्काम आई असते, त्यातल्या त्यात. पण तिची सुद्धा कुठली ना कुठली तरी इच्छा असते, चांगला शिक, माझ्यासाठी नाही रे, तुझ्यासाठी. पण तो कलेक्टर झाला, बघा खेड्यातला मुलगा कलेक्टर झाला, आई कलेक्टरची आई आहे मी, हे कुठेतरी सुखावली जाते. म्हणून त्यातल्या त्यात निष्काम आहे, पण कामना आहेच. तू योगयुक्त होणे हा खास शब्द आहे. योगस्थः कुरु कर्माणि असं म्हणलेलं तिकडे गीतेत. तू योगयुक्त होणे, फळाचा संग टाकूनी, संगम त्यक्त्वा. आणि संग म्हणजे काय, अटॅचमेंट. ती मेमरी आपण घेऊन जातो. स्पर्श कर्माचा असतो, पण मेमरी घेऊन जातो. आणि त्यामुळे काय, उदाहरणार्थ एक समास आहे दासबोधात, स्वगुण परीक्षा नाम. त्याच्यात तो हे करतो आणि शेवटी म्हातारेपणी सुद्धा लग्न करतो. ती बायको तरुण असते आणि मुलं होतात त्याला सगळी. आणि नंतर म्हणतो की काय हे, तुम्ही पैसे मिळवायला पाहिजेत, इथे मिळत नाही, दुसरीकडे जा, दूर जा. हा इतका म्हातारा झालेला आहे, त्याला पावलं टाकता येत नाही, त्याला श्वासाचा त्रास होतो. असं असताना आणखीन पुढे जा, आणखीन पुढे जा, पैसे घेऊन आला पाहिजेत तुम्ही. शेवटी त्याला आठवण येते की आईने मला, उपाशी मेलो असतं तरी चाललं असतं, पण आई म्हणाली आपण इथेच राहूया, दोघं जण एकत्र राहूया. ती पोटागी वेगळीच. आईचं जे आतडं आहे ना, हे निराळच आहे. आईची माया आहे ना, ही निराळीच आहे. इथे फक्त स्वार्थ आहे, इथे फक्त देहाचा संबंध आहे. म्हणून विचार केला पाहिजे की फळाचा संग टाकून, फळ मिळणारच आहे किंवा मिळणार नाहीये. आता इथे केळीचे घड त्याला मिळाला नाही, पण केळीचा घड मिळाला होता ना, केळीला घड आलेला होता, तो चोरून नेला, मिळाला नाही, पण हेच फळ. म्हणून फळाचा संग टाकून मग अर्जुना चित्त देऊनी खरी कर्मे. हे अवघड आहे बघा, की फळाची अपेक्षा करायची नाही, मग कर्म करायचं कशाला. म्हणून वेदोबांनी वाक्य लिहिलं, घेईन तर फळासकट आणि टाकीन तर कर्मासकट.
कर्मच टाकेन ना, मग कशाला करू कर्म? फळाची जर अपेक्षा करायची नाही, फळाकडे डोळे लावून बसायचं नाही, आस कर्माची फळाची धरायची नाही मनात, कर्म करू कशाला आणि चित्त देऊन कशाला? हल्ली आपण बरेच जण सरकारी नोकर वगैरे, आपण सगळेच जण शिक्षक वगैरे सुद्धा पाट्या टाकतो आपण म्हणतो ना, त्याच्यात काही प्रेमच नाही, त्याला काही वाटतच नाही आपल्याला हे करायला. कारण का की काय फळ मिळणार आहे? चांगलं शिकवलं म्हणून काही पगार जास्त मिळणार आहे का? सर्टिफिकेट मिळणार आहे? हे विचार करा. फळाचा संग टाकूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे, मन ओतून काम कर, तुला फळ मिळेल न मिळेल, कर्म तुला केलंच पाहिजे. अकर्मणी तू करू नकोस. अकर्मणी म्हणजे मी कर्मच करणार नाही असं नाही, करूच नकोस, फळ तुला मिळणार नाहीये. फळाचा हेतू म्हणजे कर्माचा हेतू नको आणि कर्माचं फळ नको, कर्म तुला केलंच पाहिजे. अकर्मणी म्हणजे कर्म न करता तू राहू नकोस, राहू शकणार नाहीस, युद्ध तुला केलंच पाहिजे. तू पळून जाणं वगैरे म्हणतोस ना, मी तुला कितीतरी पद्धतीने समजावून सांगतोय, हे लक्षात ठेव. परी आदरिले कर्म दैवे जरी समाप्ती ते पावे. आदरिले म्हणजे आरंभिलेले, आरंभिलेले कर्म दैवे म्हणलेलं आहे. दैवम चैवात्र पंचमम हा तो फॅक्टर. कितीतरी गोष्टीने आता कितीतरी लोकांनी कर्म केले असतील, त्यांना ते फळ, पण कोरोनामुळे सगळंच बंद झाल्यामुळे कितीतरी जणांचे प्रयोग अर्धवट राहिले असतील, कितीतरी जणांचे अभ्यास अर्धवट राहिले असतील, परीक्षा पुढे गेल्यामुळे पुढच्या जीवनातल्या सगळ्या संधी पुढे गेल्या. असं होतं ना. केवढा परिणाम आहे हा? आपल्याला पिकावरचा परिणाम कळतो, व्यवसायातला परिणाम कळतो, जीवनावरचा परिणाम. आता मुलांच्या परीक्षा ज्या मार्चमध्ये असतील, एप्रिलमध्ये असतील, त्या जर सप्टेंबरमध्ये, ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत गेल्या, सगळ्यांच्याच गेल्यात, पण याच्या जीवनातले महत्वाचे 4 महिने गेलेले आहेत. हे आहे ना, हे हातात कोणाच्या आहे? कुणाच्याही हातात नाही आहे. म्हणून आदरिले आरंभिलेले कर्म जरी समाप्ती ते पावे, तरी विशेषे तेथ तोषावे हेही नको. आनंद करू नका. कारण दुसऱ्यांदा सांगितलं की निमित्ते कोणे एके. आता हे विषाणू वगैरे आपण म्हणतो की निमित्ते कोणे एके, ते म्हणजे कर्म सिद्धी न वचता ठाके, तरी तेथेचेने अपरितोषे क्षोभावे ना. अपरितोष म्हणजे संतोषही नको, काम मनासारखं झालं तर, आणि झालं नाही तरी असंतोषही नको. अपरितोष, असंतोष नको, क्षोभावे ना. आणि मन तर क्षोभ किती उसळतो आपल्या मनात तो क्षोभ, क्रोध, हे निरनिराळे आपण षड्रिपू म्हणतो ते नको. ही रिॲक्शन कशाला पाहिजे? झालं दैवे, प्रारब्धाची इच्छा होती, गुरूंचे आशीर्वाद होते, मी प्रयत्न केले होते म्हणा वाटल्यास, पण मी प्रयत्न केले होते, त्या प्रयत्नांना मर्यादा आहे. ही मर्यादा 5 फॅक्टर्स आपण बघितले ना, या सगळे फॅक्टर्स व्यवस्थित काम केले तर अपेक्षित फळ मिळणार आहे. पण व्यवस्थित काम 5 जण कसे करतील? याच्यात माझ्या हातात काय आहे? तुम्ही म्हणाल चेष्टा, प्रयत्न माझ्या हातात आहेत. अरे जाताना वाटेत घसरून पडला, 1.5 महिना ऑर्थोपेडिक वॉर्डमध्ये राहिला, काय कर्म करणार आहेस तू? विचार करा तुम्ही. म्हणून माझे चेष्टा प्रयत्न सुद्धा पूर्णपणे माझ्या हातात नाही आहेत. महाराजांनी एका विचारलं, प्रयत्नांचं काहीच महत्व नाही का? महाराज म्हणाले, का नाही? आहे की. प्रयत्न करून सुद्धा गोष्टी माझ्या मनासारख्या घडत नाहीत हे कळण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. प्रयत्न करून सुद्धा मुलं अभ्यास करत नाहीत हे कळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न केले म्हणजे अवघेची होती, राजे सांगितले. प्रयत्न केल्यानंतर एवढे प्रयत्न एवढं फळ. 3 तास अभ्यास 60% मार्क्स, 6 तास अभ्यास 120% मार्क्स. असं काही गणित आहे का? ते नाहीये. कमी अभ्यास करून सुद्धा लक्षात ठेवा चांगले मार्क्स मिळू शकतात, किंवा चांगला अभ्यास करून सुद्धा वाईट मार्क्स मिळू शकतात. कितीतरी फॅक्टर्स असतात ते बघा. म्हणून काय सांगितलेलं आहे की निमित्ते कोणे एके, ते सिद्धी न वचता ठाके, तरी तेथीचेने अपरितोष म्हणजे असंतोष क्षोभावे ना. देखे जेतुला, किती सुंदर आहे, जेतुलाले कर्म निपजे, तुझ्याकडून जे कर्म होणार आहे ते आदिपुरुषी अर्पिजे. त्यांनी कृष्णाला अर्पण कर, रामाला अर्पण कर, पांडुरंगाला अर्पण कर, बापर रखुमा देवीवरू, काही म्हणलेलं नाही. आदिपुरुषी सर्वात्मके देवे. ज्ञानेश्वर कुठलाही देव सांगत नाहीये, सगळ्यांच्या आतमध्ये असलेला देव किंवा आदिपुरुष म्हणजे परब्रह्म परमात्मा, त्याला अर्पण कर, तरी परिपूर्ण सहजे झाले जाणं. परिपूर्ण म्हणजे पूर्वी असायचं ना, कहाण्या संपायच्या आणि ही कहाणी सुफळ संपूर्ण, असं परिपूर्ण फळ होत नाही. ते फळ परिपूर्ण की ज्याचं बंधन मला लागलं नाही, त्यांनी माझा अहंकार वाढवला नाही,
त्यांनी माझं कुटुंब खड्ड्यात नेलं नाही, यश मिळालं, पण त्या यशामुळेच मुलांना पैसा मिळाला आणि व्यसन लागून वाया गेले. हे कसं आहे? शेवटी एक गोष्ट सांगून मी थांबणार आहे, म्हणून हे शेवटचं बघूया. म्हणून जे जे उचित ते अवसरे करून प्राप्त. अवसर म्हणजे संधी. अनेक संधी आपल्याला जीवनात येतात, आणि संधीचं अनेक वचन संध्या करू नका. मूर्तीचं मूर्त्या नाही, देवीचं देव्या नाही, आणि आईचं आया नाही, आणि मातीचं मात्या नाही. 4-5 प्रकारच्या माती आणल्या बघा. मी निरनिराळ्या स्टेट्समधल्या मात्या घेऊन आलेलो आहे. मातीत घातलं तुम्ही मराठी नाही आहे. संधी संध्या करायचाच नाही, संधीच. अनेक संधी असतात आपल्या जीवनात. अनेकांची आई ही आपलीच आई असते. आया म्हणू नका. आया म्हणलं की निराळच कन्सेप्ट आला तो. म्हणून संधी म्हणतो, आय लॉस्ट एन ऑपॉर्च्युनिटी. मी संधी गमावली. संधी गमावलीच जात नाही, दुसऱ्यांनी ती मिळवलेली असते. आय लॉस्ट एन ऑपॉर्च्युनिटी. नो, ऑपॉर्च्युनिटीज आर नेव्हर लॉस्ट, दे आर जस्ट गॉट बाय अदर्स. संधी काय होती गेली कशी? दुसऱ्याला मिळाली. मी कुठेतरी कमी पडलो. विचार कर, तुला पुढच्या वेळेला संधी मिळेल. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करून प्राप्त ते कर्म हेतुरहित. हेतुरहित हा मानसवारीतला शब्द आहे. आदिपुरुषी अर्पित. आदिपुरुषी हा मानसवारीतला शब्द आहे. अपरितोखे शोभावेना, आणि पूर्ण झालं तर संतोषावेना. संतोष आणि असंतोष मानसवारीतले शब्द आहे. सुख दुःख, संतोष असंतोष, समाधान असमाधान, तृप्ती अतृप्ती, याच्या पलीकडे जा हे सांगितलेलं आहे. आणि पलीकडे गेलात ना तर स्थितप्रज्ञ व्हाल, आणि तो कर्म जे करतो त्या कर्माचं बंधन त्याला लागत नाही. कृष्णाच्या जीवनातली किती उदाहरणं आपल्याला देता येते. आज वेळ नाही म्हणून नाही, पण कृष्णाचं बालपण जे गोकुळात गेलं त्याच्यात आपण म्हणतो नाही, आपण तो लहानपणापासूनच होता बरोबर. कारण त्यांनी पुतनेला मारलं त्यावेळेला तो काही महिन्यांचा होता. त्यांनी तृणावर्त शकटासूर मारलं त्यावेळेला तो 2-3 वर्षांचा होता. एवढी नसते. परंतु जरा मोठं झाल्यानंतरची जी काही त्याच्या कृती आहेत, कर्म आहेत, आपण उद्या बघू तो विषय. कृष्ण कर्मयोगी होता, भक्तियोगी होता का? त्याचं भक्ती होती सर्वांवरच प्रेम करणारा. आणि ज्ञान तर गीता हा केवढा ज्ञानाचा ग्रंथ आहे, पण कर्म करताना तो कर्मयोगी होता. आपण बारीक बारीक त्याच्या जीवनातले काही प्रसंग बघूया. ते कर्म हेतुरहित आचरेतु देखे अनुक्रमाधारे. पुन्हा क्रमप्राप्त जे कर्म आहे, स्वधर्म जो आचरे. स्वधर्म म्हणजे माझ्यासाठी योग्य कर्म. या ठिकाणी काय आहे ते जर मी केलं, चित्त देऊन केलं, आनंदात केलं, संग न ठेवता केलं, तर तो मोक्ष तेणे व्यापारे निश्चित व्हावे. म्हणजे त्या कर्माने त्याला मोक्ष मिळेल. तिकडे काय सांगितलेलं आहे? सगळा संघ सोड, सगळे धर्म सोड, आणि मला शरण ये. अहम त्वा मोक्षयिष्यामि सर्व पापेभ्य. मी तुला सगळ्या पापातून मोक्ष देतो. इथे काय सांगितलेलं आहे? जे कर्म तुम्ही करता त्या कर्मात तुमचा हेतू नाही आहे, आणि फळाची अपेक्षा नाही आहे, संग नाही आहे, अटॅचमेंट नाही त्या कर्माला. आणि असं करून तुम्ही ते कर्म चित्त देऊन करताय, मनापासून करताय, तर ते कर्मच तुम्हाला मोक्ष देईल. अवसरोचित, क्रमप्राप्त, हे शब्दही महत्वाचे आहेत. कोणता क्रम आहे, कोणता हे आहे, अवसर आहे, त्याची उदाहरणं आपण उद्या पाहूया. हा विषय चालूच राहणार आहे. एक प्रसंग मी तुम्हाला सांगणार होतो. ही कथा आहे, महाभारतातील येते. कसं कर्म केलं पाहिजे. आपण म्हणतो ना, सुखी दुःख समयकृत्वा, लाभालाभ जयाजयो, आज संतोष असंतोष, हे तिथे तुम्ही स्थिर असलं पाहिजे. नाही तर उडाला बुडाला. काल आपण उदाहरणं बघितलं. मनासारखं झालं उडाला, मनाविरुद्ध झालं बुडाला. असं नको. जाजली नावाच्या एका शिष्याला एका वैश्याकडे पाठवलेलं आहे. तो म्हणतो, मी एवढा ऋषीपुत्र, आणि मला याच्याकडे व्यापारी काय मला शिकवणार आहे. येतो, काही वेळ थांबतो, ते काम कसं करतो ते बघतो, आणि नंतर विचारतो, माझ्या गुरुनी मला तुझ्याकडे का पाठवलं. तो म्हणाला, ते मला माहित नाही, मी काम कसं करतो हे तुम्हाला सांगतो. तराजू शिवाय मी माझा व्यापार करू शकत नाही. तराजू म्हणजे बॅलन्स, तागड. त्याला 2 पॅन्स आहेत ना, त्याला 2 पारडी आहेत. माझं या 2 पारड्यांकडे लक्षच नसतं. डाव्या पारड्यात वजन घातलं, उजव्या पारड्यात मार घातला, मध्ये जो काटा असतो तो काटा स्थिर कसा राहील इकडे माझं लक्ष असतं. हे सुख हे दुःख मी बघत नाही, हे लाभ आणि हे नुकसान बघत नाही, यश अपयश मी बघत नाही. या 2 पारड्यांकडे माझं लक्ष नसतं. मला सवय झालेली आहे. 1 किलो, मी 1 किलोचं वजन घातलं,
आणि इकडे तो माल साखर वगैरे काय ते घालत राहिलो, इकडे तिकडे लक्ष नाही, माझं लक्ष फक्त त्या काट्याकडे. ही तिसरी द्वंद्वातीत व्हायचं असेल, ही द्वंद्व आहेत. हा इकडे जरा खाली गेला, हे वरती आलं, हे वरती गेलं, ह्याच्या वेळेला समतोल होईल, त्यावेळेला तो काटा बरोबर मध्यावर आलेला असेल. हा काटा आपल्या विवेकाचा काटा आहे. तो मध्यावर आलं ना की ह्या द्वंद्वातून सुटला. प्रपंच म्हणजे द्वैत, प्रपंच म्हणजे द्वंद्व. याच्यातून पलीकडे जायचं असेल तर कर्मयोग करायला शिकलं पाहिजे, विवेक असला पाहिजे. तो काटा आहे, त्याला धर्म काटा म्हणतात, धर्म काटा म्हणतात. तर हा काटा डोळ्यासमोर ठेवून आपण आत्ता इथेच थांबणार आहोत पुढच्या उपासनेच्या सत्रासाठी. शांत, मिटलेल्या डोळ्यासमोर आपल्याला